दरम्यान मोदी यांनी साधलेल्या निशाण्यावर आता उद्धव ठाकरे यांनी देखील उत्तर दिलंय। तब्येत बरी नसताना कट कारस्थानानं माझं सरकार पाडलं। एकीकडे नकली शिवसेना बोलायचं आणि दुसरीकडे स्तुती करायची, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी TV9 ला दिलेल्या मुलाखतीनंतर पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर दिलंय। तर तब्येत बरी नसताना विचारपूस करणं ही आपली संस्कृती आहे। मोदी नेहमीच उद्धव ठाकरे यांची फोनद्वारे विचारपूस करायचे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। स्तुती वैयक्तिक नका करू, माझ्या शिवसेनेची स्तुती करा। ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान पदासाठी पहिल्यांदा पाठिंबा दिला त्या पहिल्या शिवसेनेचं कौतुक करा। एका बाजूला माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं, एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती, अगदी अक्षरशः ही मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे, पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो, तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं आणि आज माझी स्तुती करताय। राजकारणामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात, पण अडचणीच्या काळात आजारपणामध्ये विचारपूस करणं, मदत करणं ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजी ती नेहमी पाळतात। त्यामुळे मला ही पूर्ण कल्पना आहे की त्या काळामध्ये मोदीजी रेग्युलर फोन करून उद्धवजींची विचारपूस करायचे आणि काही लागलं, काही आवश्यकता आहे काही विचारायचे। मग पवार साहेबांना आरोप करताना सांगायचं, पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून लढतायत, उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणून लढतायत। अहो, आमच्या मुलांसाठी आम्ही लढतो, नाही लढत ही जनता बघते, पण पहिली तुम्ही खुर्ची सोडा ना। तुम्ही तुमची खुर्ची सोडत नाहीये, म्हणजे मलाच पाहिजे। एकदा पंतप्रधान झाले तरी दुसऱ्या वेळेला मीच, दुसऱ्या वेळेला झाले तिसऱ्या वेळेला मीच, तिसऱ्या वेळेला झाले, मग तुम्ही तुमच्यासाठी लढताय, मग मी माझ्या जनतेसाठी लढत असेन तर मी चूक काय करतो, मी पाप काय करतोय। आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 26 पक्षांची खिचडी आहे आणि त्या ठिकाणी कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही, अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते। आज आपल्या महायुतीची अवस्था काय आहे? आपली महायुती म्हणजे ही विकासाची गाडी आहे। या विकासाच्या गाडीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे।